वेलकम एव्हरीवन. आज आपण ॲप्टिट्यूडमधील टाइम स्पीड डिस्टन्सचा नेक्स्ट टाईपचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत, की ज्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन याच्याशी रिलेटेड आपण थोडेफार न्यूमरिकल बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ट्रेनशी रिलेटेड टाइम स्पीड आणि डिस्टन्समध्ये कोणत्या टाईपचे न्यूमरिकल्स असतात. आता ट्रेनची जी गणितं असतात त्यामध्ये रिलेटिव्ह स्पीड ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. रिलेटिव्ह स्पीड, ठीक आहे, म्हणजे दोन ट्रेन एकमेकांकडे येत असतील असे या डायरेक्शनमध्ये, ही ट्रेन 1 आहे, ही ट्रेन 2 आहे, तर रिलेटिव्ह स्पीड काय असेल? जर एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनच्या मागे जात असेल, ठीक आहे, ही ट्रेन 1 आहे, ही ट्रेन 2 आहे, त्या ट्रेन 2ला ट्रेन 1ला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी रिलेटेड गणित असतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. आणि बाकी काही स्पेशल टाईप्स आहेत की जे आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो आपण मूव ऑन करू. हे जे आहेत हे स्टेटमेंट्स आहेत ते तर नंतर रीड करून घ्या तुम्ही. यामध्ये बेसिक काय सांगितलेलं आहे इथं, की जेव्हा एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करते, ठीक आहे, म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये आहे, हे बघा ही ट्रेन 1 आहे, त्याला मागून दुसरी ट्रेन क्रॉस करते. ऑब्व्हियसली क्रॉस करण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचं स्पीड हे पहिल्या ट्रेनपेक्षा जास्त पाहिजे, तेव्हाच ही ट्रेन याला क्रॉस करू शकेल. तर ट्रेन 1चं स्पीड ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर ट्रेन 2 कधीच ट्रेन 1ला क्रॉस करू शकणार नाही. सो ट्रेन 2चं जे स्पीड असेल ते ट्रेन 1च्या स्पीडपेक्षा जास्त पाहिजे, ठीक आहे, सेम डायरेक्शनमध्ये. यामध्ये रिलेटिव्ह स्पीड जे आहे, रिलेटिव्ह स्पीड हे काय होतं माहिती आहे का? दोन्ही ट्रेनचं रिलेटिव्ह स्पीड जे आहे ते सबट्रॅक्ट होतं. म्हणजे T2 जास्त आहे, T2 मायनस T1, ठीक आहे. हे कशामुळे होतं? कारण ऑब्व्हियसली या ट्रेनचं स्पीड बीट करून त्याला पुढे क्रॉस करायचं आहे. त्यामुळे हे काय होतं, ओव्हरऑल जो टाइम जो आहे तो या केसमध्ये काय लागणार, जास्त लागणार. आता समजा तुम्ही काय केलं, एक ट्रेन आहे अशी T1 आणि दुसरी ट्रेन आहे T2. या दोन्ही एकमेकांकडे येत आहेत, अप्रोच करत आहेत. सो यांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. म्हणजे हे या डायरेक्शनमध्ये चालले, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेन 2 चालली. या दोन्हीची डायरेक्शन अपोजिट आहे. सो यांना एकमेकांना क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल वगैरे. सो यामध्ये काय होतं, रिलेटिव्ह स्पीड जे आहे या केसमध्ये, रिलेटिव्ह स्पीड जे आहे ते काय होतं, दोघांची समेशन होतं, म्हणजे T1 प्लस T2. ठीक आहे, जेणेकरून काय होणार मग आता फास्टमध्ये या ट्रेन एकमेकांना काय करतील, क्रॉस करतील, कारण एकमेकांच्या जवळ यायला लागले त्या. या एकमेकांपासून काय ही लांब चालली आणि ही त्याला चेस करते. ठीक आहे, सो जेव्हा डायरेक्शन सेम असेल, ठीक आहे, सेम डायरेक्शन, तेव्हा रिलेटिव्ह स्पीड जे आहे ते दोन्हीचं सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे मोठं स्पीड मायनस छोटं स्पीड. आणि जेव्हा अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, म्हणजे एकमेकांकडे अप्रोच करत असतील तेव्हा दोघांचं रिलेटिव्ह स्पीड जे आहे ते ॲड करणार आपण. ठीक आहे, सो आता यामध्ये 4-5 टाईपचेच गणितं येतात ट्रेनशी रिलेटेड मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. सो फर्स्ट काय आहे टाईप, द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी अँड इज ऑफ निग्लिजिबल लेंथ. म्हणजे काय माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल तुम्ही असे थांबला आहात, एक ट्रेन येते इकडून, ठीक आहे, आणि ट्रेन काय करते, तुम्हाला क्रॉस करून इकडे जाते, तुम्हाला क्रॉस करून काय करते, इथे येते. सो या ट्रेनला तुम्हाला क्रॉस करून जाण्यासाठी किती वेळ लागला असा क्वेश्चन असतो. किंवा तुमच्याऐवजी काय असेल इथं, इलेक्ट्रिक पोल असेल, ठीक आहे, किंवा स्टँडिंग मॅन आहे, पोल आहे, ठीक आहे, लॅम्प पोस्ट आहे. सो हे असे ऑब्जेक्ट आहेत की ज्यांना स्वतःची अशी लेंथ नाही आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टली. सो यामध्ये कसं असतं, बेसिक जो फॉर्म्युला असतो आपला टाइम स्पीड डिस्टन्सचा तो सेमच असतो. म्हणजे टाइम इज इक्वल टू काय येणार, तर डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, यामध्ये डिस्टन्स जे आहे तर ते काय येणार, ट्रेनची जी लेंथ आहे ना ती तुम्हाला पूर्ण क्रॉस करून जाते, तेव्हा तुम्ही म्हणणार की ट्रेन तुम्हाला क्रॉस करून गेली. सो यामध्ये डिस्टन्स जे असतं ते लेंथ ऑफ द ट्रेन आहे, आणि स्पीड जे आहे ते ऑब्व्हियसली ट्रेनचं स्पीड आहे, कारण तुम्ही थांबलेले आहात तिथं, तुमचं स्पीड 0 आहे. ठीक आहे, सो लेंथ ऑफ द ट्रेन डिवायडेड बाय ट्रेनचं स्पीड, हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर तुम्हाला क्रॉस करून जायला ट्रेनला किती वेळ लागेल हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता इझिली. म्हणजे तुमची वेलॉसिटी 0 आहे, तुम्ही फक्त थांबलेला आहात इथं आणि ट्रेन तुम्हाला क्रॉस करून जाते. आता तुम्ही असं लॅम्प पोस्ट, एखादं ऑब्जेक्ट असेल की ज्याला स्वतःची अशी हॉरिझॉन्टल विड्थ नाही आहे, ठीक आहे. सो यामध्ये हे आहे लेंथ ऑफ द ट्रेन, हे सिम्पल आहे, सिम्पलेस्ट टाईप आहे, लेंथ ऑफ द ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेन. आता कधी कधी काय होतं, द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी, म्हणजे ऑब्जेक्ट थांबलेला आहे जसं तुम्ही थांबला होता तसं, बट इज ऑफ सम लेंथ, म्हणजे त्याला काहीतरी लेंथ आहे. म्हणजे तुमची जी लेंथ आहे ती ट्रेनच्या कम्पॅरेटिव्हली निग्लिजिबल आहे, कारण ट्रेनची लेंथ खूप जास्त असते, 200 मीटर वगैरे. तुमची लेंथ
जर पकडायला गेलं आपण तर 1 फूट वगैरे जास्तीत जास्त होईल. ठीक आहे. सो 1 फूट खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू 200 मीटर. सो निग्लिजिबल आहे. पण जर एखादं ऑब्जेक्ट असेल की ज्याला लेंथ आहे सफिशियंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढं ऑब्जेक्ट आहे. आता हे काय असू शकतं, प्लॅटफॉर्म वगैरे जिथं ट्रेन्स थांबतात. ठीक आहे. प्लॅटफॉर्म आहे किंवा एखादी बिल्डिंग आहे मोठी किंवा दुसरं कोणतंही ऑब्जेक्ट आहे. ब्रिज असेल, ब्रिजवरून ट्रेन चालली आहे. ठीक आहे. त्यानंतर टनेल असेल, टनेलमधून ट्रेन इथून एंटर केला आणि इकडून बाहेर आली, तरी टनेल क्रॉस करायला किती वेळ लागला. अशा टाईपची गणितं असतात. किंवा दुसरी ट्रेन अशी थांबली आहे नुसती स्टेशनरी आणि मागून एक ट्रेन येते आणि याला क्रॉस करून जाते. सो यामध्ये दोनच गोष्टी कंडिशन काय आहेत, एक तर स्टेशनरी आहे म्हणजे प्लॅटफॉर्म हलत नाही जागेवरून, टनेल हलत नाही, ब्रिज नाही हलत. दुसरी ट्रेन जी आहे ती पण प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे आणि एक ट्रेन येते, त्याला या ऑब्जेक्टला क्रॉस करून जायला किती वेळ लागेल. सो यामध्ये काय करतात, आता सेम हा जो फॉर्म्युला आहे टाइम स्पीड डिस्टन्सचा तो सेम असतो, फक्त त्यामध्ये काय होणार, तर आपण डिस्टन्स जे घेतोय, ठीक आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डिस्टन्स जे आहे ते ट्रेनची लेंथ मगाशी होतं तसंच आहे, फक्त त्यात ऑब्जेक्टची लेंथ ॲड झाली आहे, कारण ऑब्जेक्ट काय आहे, मोठा आहे सफिशियंटली. सो ऑब्जेक्टची जी लेंथ असेल, समजा प्लॅटफॉर्म असेल किंवा कोणतेही ऑब्जेक्ट असेल, दुसरी ट्रेन असेल, टनेल असेल, ब्रिज असेल, तर त्याची लेंथ यामध्ये ॲड होणार डिवायडेड बाय स्पीड ऑफ द ट्रेनच राहणार, कारण बाकीचे हे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं स्पीड 0 आहे. सो ते काही याच्यावर फरक नाही पडणार स्पीडवर. सो हे आहे दुसऱ्या केससाठी टाइम किती लागतोय. ठीक आहे. आता तिसरी केस काय आहे बघा, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अँड इज ऑफ निग्लिजिबल लेंथ. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे असं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात, तुमची मोशन आहे काहीतरी आणि तुम्ही मूव्ह करताय आणि तुमची लेंथ जी आहे ती निग्लिजिबल आहे. बट आता इथं यांनी आणखी इथं देताना काय पाहिजे होतं, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे ट्रेनच्या डायरेक्शनमध्ये चाललंय ऑब्जेक्ट आणि त्याला जेव्हा क्रॉस करून जायला किती वेळ लागेल ट्रेनला, म्हणजे तुम्ही पळताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही मिल्खा सिंगच्या पिक्चरमध्ये तो वरती असतो ट्रेनच्या, फक्त यामध्ये काय आहे, तुम्ही ट्रॅकवर पळताय असं पॅरलली आणि ट्रेन येते मागून. ठीक आहे. सो ट्रेनला तुम्हाला क्रॉस करून जायला किती वेळ लागेल. ठीक आहे. ट्रेनला तुम्हाला क्रॉस करून जायला किती वेळ लागेल, तुम्ही पण पळताय इकडं, तुमची काहीतरी वेलोसिटी आहे. सो तुमची वेलोसिटी ट्रेनच्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे, म्हणूनच ट्रेन तुम्हाला क्रॉस करून जाणार. जर तुमची वेलोसिटी ट्रेनपेक्षा जास्त असती तर ट्रेन कधीच तुम्हाला क्रॉस नाही, म्हणजे ट्रेन पकडू नाही शकणार तुम्ही जर फास्ट असता खूप ट्रेनपेक्षा. ठीक आहे. सो ट्रेन तुम्हाला क्रॉस करून जाणार. मग यामध्ये काय आहे, तुमची जी लेंथ आहे ती निग्लिजिबल आहे ट्रेनच्या कम्पॅरेटिव्हली, कारण ट्रेन खूप मोठी आहे. ठीक आहे. सो वरती जे डिस्टन्स आहे ते लेंथ ऑफ द ट्रेनच राहणार. तुमचं डिस्टन्स अर्धा फूट ॲड जरी केलं तरी काही फरक नाही पडणार, पॉईंटमध्ये काहीतरी एकदम मायन्यूट चेंज होईल. आता स्पीड ऑफ द, जे खाली रिलेटिव्ह स्पीड लिहितो आपण, त्यामध्ये काय होणार, ट्रेनचं स्पीड जास्त आहे म्हणून ती क्रॉस करणार तुम्हाला, म्हणजे ट्रेनचं स्पीड मायनस तुमचं स्पीड. ठीक आहे. तुम्ही कितीच्या स्पीडनं पळताय ते वजा होणार. तुम्ही जर फास्ट पळत असाल तर तेवढा जास्त वेळ लागणार ट्रेनला. ठीक आहे. म्हणजे हे बघा, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्पीड आणि टाइम. म्हणजे तुम्ही फास्ट पळाला, हा डिफरन्स काय होणार, आणखी म्हणजे कमी होणार आणि तुमचं जे स्पीड आहे ते म्हणजे टाइम जे आहे ते जास्त लागणार इथं. ठीक आहे. सो निग्लेजिबल लेंथ आहे याला. आता दुसऱ्या केसमध्ये काय आहे बघा, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अँड हॅज सम लेंथ. आता म्हणजे दुसरं जे ऑब्जेक्ट चालले त्याला स्वतःची लेंथ आहे, म्हणजे वरचा जो न्यूमरेटर आहे तो चेंज होणार. सेम डायरेक्शनमध्ये चालले ते, इथं कंडिशन द्यायला पाहिजे. ठीक आहे. सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट आणि ट्रेन एकमेकांचा पाठलाग करतायत, जसं की इथं पाठलाग करत होते. यामध्ये काय आहे, समजा एक ट्रेन आहे ट्रेन 1 आणि ही ट्रेन आहे ट्रेन 2. ही ट्रेन 1 स्लो आहे म्हणजे 40च्या स्पीडनं असेल, ट्रेन 2 फास्ट असेल जेणेकरून ही क्रॉस करून जाणार पुढं. सो यामध्ये काय होतं, लेंथ म्हणजे डिस्टन्स जे असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे टाइम असतं. ठीक आहे. सो डिस्टन्स जे असणार ते काय असणार, लेंथ ऑफ ट्रेन 1 प्लस लेंथ ऑफ ट्रेन 2. कारण मागची ट्रेन जी आहे, हे बघा, एक ट्रेन आहे अशी. ठीक आहे. सो मागून एक ट्रेन येते, तर त्याला किती डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे या ट्रेनला क्रॉस केला असं म्हणण्यासाठी, या ट्रेनचं स्वतःचं डिस्टन्स पूर्ण क्रॉस करायला लागणार आहे या ट्रेनला, प्लस ही ट्रेन अशी येणार आहे इथं. ठीक आहे. तेव्हा म्हणणार आपण की क्रॉस झालं, या ट्रेननं दुसऱ्या ट्रेननं या ट्रेनला क्रॉस केलं. सो L1 प्लस L2 हे टोटल डिस्टन्स जेव्हा ट्रेन 2 कव्हर करेल तेव्हा आपण म्हणणार की ट्रेन 2 नं याला क्रॉस केलेलं आहे ट्रेन 1ला. सो ते कसं होणार बघा, म्हणजे यामध्ये डिस्टन्स जे येणार ते काय येणार, दोन्ही ट्रेनची लेंथ जी आहे त्याची सम येणार. आता हे बघा, हे सिम्पल का का सांगितले केसेस,
असंही असू शकतं की ही ट्रेन 1 आहे, ही ट्रेन 2 आहे मागं आणि ही ट्रेन 1 आहे. ठीक आहे, एकमेकांना पाठलाग करतायत या. ही 1 आहे, ही 2 आहे, ही इकडे चालली, ही मागून येते. आता यामध्ये काहीतरी डिस्टन्स देतील तुम्हाला, समजा 100 मीटर आहे, 200 मीटर, तर ते काय होणार वरच्या डिस्टन्समध्ये ॲड होणार या. ठीक आहे, पण 99% केसेसमध्ये किंवा आपण जे बघणार आहोत त्यामध्ये असं काही दिलेलं नाहीये डिस्टन्स किती आहे दोन्ही ट्रेनमध्ये. त्यांनी सांगितलंय की याची लेंथ एवढी आहे, याची लेंथ एवढी आणि ही क्रॉस करते किती वेळ लागेल. जर तुम्हाला सांगितलं की या दोन्ही ट्रेनमध्ये एवढं डिस्टन्स आहे, ठीक आहे, सो ते डिस्टन्स पण मागच्या ट्रेनला क्रॉस करायला लागणार आहे. सो ते काय होणार, जे डिस्टन्स असेल दोन्ही ट्रेनमध्ये ते ॲड होईल यामध्ये एक्स. ठीक आहे, सो जर ते दिलं तर ॲड करायचं, नाही दिलं तर निग्लेक्ट, झिरो करून टाकायचं. ओके, आता याचंच अपोजिट काय असणार, दोन ट्रेन एकमेकांकडे येत आहेत. ठीक आहे, आता एकमेकांकडे येतात म्हणजे काय, सेम ट्रॅकवर नसतात ते. ही ट्रेन या ट्रॅकवर आहे, दुसरी ट्रेन या ट्रॅकवर आहे, पॅरलल ट्रॅक्सवर असतात. ट्रेनचे असे ट्रॅक असतात खूप सारे. ही ट्रेन इकडे चालली अशी आणि दुसरी ट्रेन इकडे चालली. ठीक आहे, सो आता या दोन्ही ट्रेनला एकमेकांना क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल. आता जसं मगाशी मी सांगितलं की डिस्टन्स जे आहे ते दोन्ही ट्रेनमधलं डिस्टन्स दिलेलं नसतं. ठीक आहे, ही ट्रेन या दोन्ही एकमेकांपासून एवढ्या लांब आहेत, म्हणजे आपण जे गणित बघणार आहोत त्यामध्ये सिम्पल टाईपमध्ये. ठीक आहे, दोन्हीचं जे डिस्टन्स दिलं तर ते वरती ॲड करायचं की ही ट्रेन दोन्ही एकमेकांपासून एवढ्या लांब आहेत आणि या ट्रेनची लेंथ एवढी आहे, या ट्रेनची लेंथ एवढी आहे, या ट्रेनचं स्पीड एवढं आहे, या ट्रेनचं स्पीड एवढं आहे, तर हे एकमेकांना क्रॉस करायला किती वेळ लागेल. ठीक आहे, हे जर दिलं डिस्टन्स दोन्हीमधलं तर लिहायचं इथं, ॲड करायचं वरच्या डिस्टन्समध्ये. दोन्ही ट्रेनमधलं डिस्टन्स माहीत नसेल तर काय करायचं, डायरेक्ट ह्याची लेंथ आणि ह्याची लेंथची सम येणार, म्हणजे एवढं टोटल डिस्टन्स क्रॉस करायला लागणारच आहे त्यांना. प्लस डिवायडेड बाय काय करायचं, आता सेम डायरेक्शनमध्ये आहेत म्हणजे एकमेकांकडे येत आहेत ना, सो ह्यांचं जे रिलेटिव्ह स्पीड आहे ते काय होतं, ॲड होतं एकमेकांकडे येतं. कारण का, म्हणजे हे ऑब्व्हियसली एकमेकांना क्रॉस करत आहेत इकडं, सो अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे स्पीड. ठीक आहे, सो अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होणार, ॲड होणार आहे. सो याचं काय होणार, म्हणजे आता जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये फक्त डिनॉमिनेटरला दोन्ही जे ट्रेनचं स्पीड आहे ते काय करतो आपण, ॲड करतो. आता यामध्ये आता वरच्या केसमध्ये इथं काय आहे, रनिंग कार आहे. ठीक आहे, ज्याची लेंथ निग्लिजिबल आहे त्याच्यामध्ये फक्त लेंथ ऑफ द ट्रेन येणार. इथं फक्त लक्षात ठेवा की जर डिस्टन्स दिलं, एक गोष्ट दुसऱ्याला चेस करते आणि त्यामध्ये असेल तर यामध्ये एक्स एवढा फॅक्टर ॲड होऊन जाईल न्यूमरेटरमध्ये. दिला असेल तर, नसेल दिला तर काही संबंध नाही, ते झिरो घेऊन टाकायचं. आता आपण गणित बघूया. आत्ता जे फॉर्म्युले बघितले याच्यावर बेसिक सगळ्यांना फॉर्म्युले जे आहेत, ठीक आहे, आता समजले असतील. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हाच आहे. याचं फक्त थोडंसं मॉडिफिकेशन आहे, रिलेटिव्ह स्पीड करतो आपण इथं. ठीक आहे, म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये असतील तर सबट्रॅक्ट करायचं स्पीड आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर ॲड करायचं. आणि डिस्टन्स जे असतं ते काय आहे, लेंथ ऑफ द ट्रेन किंवा ऑब्जेक्ट वगैरे जे आहे त्यांची लेंथ वगैरे आपण ॲड करतो. ठीक आहे, आणि त्यानुसार टाइम काढतो आपण. त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये जे बघितलं होतं की 1 किलोमीटर पर आवर, आता हे जर मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर कसं करतो आपण, 5/18 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो हा फॅक्टर लक्षात ठेवा. हा खूप ठिकाणी तुम्हाला, म्हणजे हे केलं होतं आपण 1000 मीटर डिवाइडेड बाय 3600 सेकंड आणि हा फॅक्टर आला. सो हे कन्व्हर्जन जर तुम्हाला सेकंड्स किलोमीटर पर आवर स्पीड दिला असेल तर लागेल. ठीक आहे, आता आपण एक न्यूमेरिकल बघूया. हे अ मॅन ऑब्झर्व दॅट अ ट्रेन ऑफ 120 मीटर लॉंग, इथं 120 आहे. ठीक आहे, 120 मीटर लॉंग ट्रेनची लेंथ दिलेली आहे. क्रॉस्ड हिम इन 9 सेकंड्स, म्हणजे टाइम किती लागला त्या, हे बघ माणूस असं थांबलाय. क्रॉस, मी रीड करतो क्वेश्चन आणि देन आपण बघूया. द स्पीड ऑफ द ट्रेन इज, म्हणजे काय सांगितलेलं आहे, एक माणूस असं थांबलाय, एक ट्रेन येते अशी आणि ही याला क्रॉस करून जाते. ठीक आहे, ट्रेनची लेंथ दिलेली आहे 120 मीटर, किती सेकंदात क्रॉस करून जाते, 9 सेकंड्समध्ये. ठीक आहे, तर स्पीड विचारलंय ट्रेनचं, इझी आहे. स्पीड इज इक्वल टू काय येणार, डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ ऑफ द ट्रेन आहे, कारण या माणसाचं स्वतःची लेंथ नाहीये आणि दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे ते वगैरे काय दिलेलं नाहीये. सो डायरेक्ट काय येणार, 120 डिवायडेड बाय टाइम 9. ठीक आहे, सो आता हे जे आहे ते तुम्हाला जे स्पीड मिळालं ते कशामध्ये आहे, मीटर पर सेकंड. तुम्हाला विचारले कशामध्ये, किलोमीटर पर आवर. आता जसं बघा 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. सो 1 मीटर पर सेकंड इज इक्वल टू काय येणार, 18/5, म्हणजे याच्या अपोजिट होणार. ठीक आहे,
120/9 इंटू 18/5 हे झालं किलोमीटर पर आवरमध्ये. किलोमीटर पर आवर. आता हे कॅल्क्युलेशन इझी आहे, तुम्ही करू शकता. 9 9 दुने 18, ठीक आहे. त्यानंतर 12 दुने 24 डिवायडेड बाय 5 म्हणजे 5 चोक 20, ठीक आहे. आणि 4 राहिले 48. सो हे आन्सर आहे. 48च्या स्पीडने ट्रेन चालली आहे, ठीक आहे. सेम आहे. आता दुसरं एक बघू आपण याच पॅटर्नवर. टाइम टेकन बाय ट्रेन 160 मीटर लॉंग रनिंग एट 72 किलोमीटर पर आवर इन क्रॉसिंग इलेक्ट्रिक पोल. आता इलेक्ट्रिकचा खांब असा दिलेला आहे, ठीक आहे. लॅम्प पोस्ट आहे किंवा नुसता पोल आहे असा इलेक्ट्रिकचा. त्याला क्रॉस करून जाण्यासाठी टाइम किती विचारलाय. सो सिंपल आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, ठीक आहे. डिस्टन्स किती येणार, लेंथ ऑफ द ट्रेन किती आहे 160. आणि हे बघा स्पीड जे आहे ते आता किलोमीटर पर आवर मध्ये दिलेलं आहे आणि हे मीटरमध्ये आहे आणि हे सेकंड्समध्ये आहे. सो सगळ्यांना एका युनिटमध्ये कन्वर्ट करायचं. सो 160 मीटर जर असेल तर स्पीड जे आहे ते 72 किलोमीटर पर आवर जे आहे ते मीटर पर सेकंडमध्ये करायचं, म्हणजे 5/18 मीटर पर सेकंड, ठीक आहे. आता हे करू शकता तुम्ही इझिली. 18 18 18 36 18 3 54 18 चोक 72, ठीक आहे. 4 इथं आलं. त्यानंतर आता हे किती आलं बघा, 160 डिवायडेड बाय 4 पंचे 20, 0 0 कॅन्सल, 8, ठीक आहे. सो आन्सर काय आलं 8 सेकंड. हे फक्त यामध्ये काय आहे, युनिट लक्षात ठेवायचं. सगळे युनिट एकतर मीटर पर सेकंड मध्ये घ्यायचे किंवा किलोमीटर पर आवर मध्ये, ठीक आहे. म्हणजे हे युनिफॉर्मिटी ठेवायची. जर तुम्ही 1 मीटर पर सेकंड मध्ये घेतलं, दुसरं किलोमीटर पर आवर मध्ये घेतलं तर चुकण्याची शक्यता आहे. ओके. त्यानंतर आता आपण सिमिलर टाईपचे गणित बघूया. याच्यावर इझी आहेत, फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. मी पहिला जो टेबल एक्सप्लेन केला त्या टेबलमध्येच फक्त व्हॅल्यू टाकत जायचे. आता हे हे गणित बघूया आपण. फर्स्ट, अ ट्रेन 800 meters long is running at speed of 78 km per hour. If it crosses a tunnel in 1 minute, then length of the tunnel is, ठीक आहे. म्हणजे हे बघा काय सांगितलं, एक टनेल आहे असं, इकडून ट्रेन येते, हे टनेलला क्रॉस करून जाते, ठीक आहे. ट्रेनची काहीतरी लेंथ असेल, टनेलची काहीतरी लेंथ आहे, ठीक आहे, टनेलची लेंथ. सो आता हे बाकीच्या गोष्टी काय काय दिल्यात बघा. आपल्याला काय करायचंय, लेंथ ऑफ द टनेल विचारले, ठीक आहे. या टनेलची लेंथ किती असेल, आपण समजा धरूया एक्स एक्स लेंथ आहे टनेलची, ठीक आहे. सो आपण काय लिहितो फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हे जे ऑब्जेक्ट आहे ते स्टेशनरी आहे, टनेल स्टेशनरी आहे, तर त्याची वेलोसिटी 0 असते. ओके. तर आता डिस्टन्स किती असणार बघा टोटल, तर ट्रेनची लेंथ स्वतःची प्लस टनेलची लेंथ, ठीक आहे. हे टोटल डिस्टन्स झालं जे की क्रॉस करायचं आहे. स्पीड किती आहे, याला 0 आहे, सो ऑब्व्हियसली ट्रेनचं जे स्पीड असेल तेच असणार टोटल स्पीड. सो 78, ठीक आहे. सो आता हे बघा आन्सर तुम्हाला विचारले मीटरमध्ये, हे स्पीड दिलंय किलोमीटर पर आवर मध्ये आणि हे टाइम दिलंय मिनिट्स मध्ये. सो सगळ्याला काय करायचं, मीटर आणि सेकंड मध्ये कन्वर्ट करा. मीटर पर सेकंड मध्ये स्पीड घ्या, लेंथ जी आहे ती मीटर मध्ये घ्या आणि टाइम जे असेल ते सेकंड्स मध्ये करा, ठीक आहे. सो टाइम किती दिलाय बघा इथं, 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती असतं, 60 सेकंड्स इज इक्वल टू लेंथ ऑफ द ट्रेन दिले आपल्याला 800 मीटर आहे, ठीक आहे. 800 मीटर प्लस टनेलची लेंथ विचारली. आता 78 जे स्पीड आहे ते कशामध्ये दिले, किलोमीटर पर आवर मध्ये. तर त्याचं मीटर पर सेकंड मध्ये करायचं झालं, कसं करणार, 5/18, ठीक आहे. सो आता हे सॉल्व जर केलं तुम्ही, म्हणजे हे या साईडला पाठवायचं, 60 इंटू 78 इंटू 5/18 इज इक्वल टू काय आहे, 800 प्लस एक्स, ठीक आहे. सो आता हे सॉल्व करूया आपण. ओके. 3 1 6, त्यानंतर इथे 20 100. सो 1600 इज इक्वल टू, एक मिनिट, जस्ट अ सेकंड. ओके, इथे 13 आहे, ठीक आहे, 13. सो 1300 येते इथं.
इज इक्वल टू 800 प्लस एक्स. सो एक्स किती आला 1300 मायनस 800 म्हणजे किती 500 मीटर. तो लेंथ किती आली याची 500 मीटर. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन करताना फक्त लक्षात ठेवा म्हणजे चुकू नका. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपण बघूया हे गणित. अ ट्रेन 110 मीटर लॉंग is running at speed of 60 km per hour. How many seconds does it take to cross another train 170 meter long standing on a parallel track? आता काय सांगितलं बघा, एक ट्रेन अशी थांबली आहे ट्रॅकवर. ठीक आहे, फिरत नाहीये. ही ट्रेन आहे, ही थांबली आहे. सो याची वेलोसिटी जी आहे ती किंवा स्पीड जी आहे ती 0 आहे. दुसरी ट्रेन आहे, या ट्रेनला क्रॉस करते पॅरल ट्रॅकवरून. या ट्रेनबद्दल माहिती दिली असणार सगळी. ठीक आहे. सो अ ट्रेन ह्याची लेंथ दिली आहे बघा, ही ट्रेन जी क्रॉस करणार आहे याची लेंथ दिली आहे. समजा L1 इज इक्वल टू काय 110 मीटर. 110 मीटर इज रनिंग ॲट द स्पीड दिलं आहे याचं S1 इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. हाऊ मेनी सेकंड्स डज इट टेक टू क्रॉस अनदर ट्रेन. आता याची लेंथ दिली आहे म्हणजे हे ऑब्जेक्ट सारखं झालं, जसं की आता टनेल होतं, या टनेल सारखीच ही ट्रेन झाली. ठीक आहे, कारण याची वेलोसिटी 0 आहे, स्टँडिंग ऑन द पॅरलल ट्रॅक. सो सेम आहे गणित. टाइम इज इक्वल टू, फक्त यामध्ये टाइम विचारलंय, यामध्ये लेंथ विचारली होती. टाइम इज इक्वल टू काय असणार डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डिस्टन्स किती असणार, दोन्ही ट्रेनची जी लेंथ असेल त्याची समेशन घ्यायची 170 प्लस 110. ठीक आहे. आणि येथे स्पीड जे आहे तर ते किती आहे 60 किलोमीटर पर आवर आहे. त्याचं मीटर पर सेकंड मध्ये करायचं 5/18. ओके. सो हे काय होणार बघा, वरती काय आलं 0, 8 आणि 2. ठीक आहे. सो एक मिनिट 10. सो हे किती आलं 50 आणि हे 3 वरती जाईल. ओके. सो आता हे 0 0 कॅन्सल. एक मिनिट. ओके. सो आन्सर काय येते 16/8 सेकंड. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन इझी आहे, म्हणजे यात काही डिफिकल्ट नाही आहे. सो त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया गणित. अ ट्रेन 300 meters long is running at the speed of 25 meter per second. It will cross a bridge of. आता सेम आहे. ठीक आहे, ब्रिज दिलंय म्हणजे असं ब्रिज आहे. ठीक आहे. समजा याच्यावरून ट्रेन जाते, आपली जी ट्रेन आहे ती या ब्रिजवरून जाते. या ब्रिजची लेंथ दिलेली आहे 200 मीटर. ट्रेनची लेंथ दिलेली आहे 300 मीटर. त्यानंतर ट्रेनचं स्पीड पण दिलेलं आहे 25 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये दिले. सो आपलं काम इझी झालं. आणखी टाइम विचारलंय. टाइम इज इक्वल टू काय येणार डिस्टन्स अपॉन स्पीड. सो डिस्टन्स किती आहे बघा 300 प्लस 200 आणि स्पीड किती आहे बघा 25. सो हे किती येणार 500 डिवाइडेड बाय 25. ठीक आहे. सो 25 दुने 50 20 सेकंड्स. सो 20 सेकंड्समध्ये हा ब्रिज क्रॉस करून टाकेल ट्रेन. ठीक आहे. आता आपण जे मगाशी बघितलं की काय असतं, दोन ट्रेन जर एकमेकांना चेस करतायत, म्हणजे एक ट्रेन अशी आहे T1, एक ट्रेन मागून चेस करते याला T2. ठीक आहे. सो याचं जे टाइम काढतो आपण क्रॉस करण्यासाठी, डिस्टन्स किती आहे टोटल डिवायडेड बाय डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ठीक आहे. हे रिलेटिव्ह स्पीड असतं आणि हे ट्रेनची लेंथ आहे. सो डिस्टन्स किती येणार L1 प्लस L2 येणार. फक्त हे जे रिलेटिव्ह स्पीड आहे ना, जर सेम डायरेक्शन मध्ये असेल तर काय होतं सबट्रॅक्ट होतं. सो S1 मायनस S2 मायनस S1, कारण मागची जी ट्रेन आहे ही फास्ट आहे. सो जे मोठं असेल ती वजा करायचं याचं, हे टाइम येणार. आणि सेम जर समजा अपोजिट डायरेक्शन मध्ये चालले असतील, ही T1 आहे ही T2 आहे, सो टाइम काय येणार L1 प्लस L2 सेम, दोन्ही ट्रेनची लेंथ आणि दोन्ही ट्रेनचं स्पीड जे आहे त्याची समेशन होणार. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, टाइम कमी लागणार, इथं टाइम जास्त लागणार. आता आपण न्यूमरिकल्स बघू याच्याशी रिलेटेड. हे बघा, हाऊ मच टाइम डज अ ट्रेन 50 मीटर लॉंग मूव्हिंग ॲट 68 किलोमीटर पर आवर टेक टू पास अनदर ट्रेन 75 मीटर लॉंग मूव्हिंग 50 किलोमीटर पर आवर इन द सेम डायरेक्शन.
आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, सेम डायरेक्शन आहे, एक ट्रेन आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. ठीक आहे, दोन ट्रेन आहे, त्यामध्ये ट्रेन वन बद्दल काय माहिती दिली आहे, तर 50 मीटर लॉंग, स्पीड दिले याचं 68 kmph. ठीक आहे, हाऊ मच टाइम डज अ ट्रेन 50 मीटर लॉंग 68 kmph टू पास अनदर ट्रेन 75 मीटर लॉंग आणि 50. ठीक आहे, म्हणजे ही ट्रेन फास्ट आहे, दुसरी ट्रेन जी आहे ती स्लो आहे. तर त्याची लेंथ त्याच्याबद्दल काय माहिती सांगितली आहे, 75 मीटर लेंथ आहे दुसऱ्या ट्रेनची, आणि किती आहे स्पीड त्याचं 50 km/h. ठीक आहे, सो आता हे कसं करणार आपण, फॉर्म्युला काय बघितलं होता, टाइम इज इक्वल टू दोन्ही ट्रेनच्या लेंथची ॲडिशन घ्यायची, म्हणजे 50 + 75, आणि या दोन्ही ट्रेनचं जे स्पीड आहे ते सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, सो 68 - 50. आता हे जे स्पीड आहे ना, तिथं फक्त लक्ष द्या, स्पीड जे आहे ते km/h मध्ये, आणि वरची जी लेंथ आहे ती मीटरमध्ये आहे, आणि तुम्हाला टाइम जे आहे ते सेकंडमध्ये विचारले आहे. सो हे स्पीड जे km/h मध्ये आहे त्याचं मीटर पर सेकंडमध्ये करून घ्यायचं, म्हणजे कसं 5/18 न मल्टिप्लाय करायचं. आता काय होणार बघा, 50 + 75 म्हणजे 125. आता हे काय आहे, 68 - 50 म्हणजे 18 इंटू 5/18. हे 18 कॅन्सल, सो आन्सर काय येणार 25. ठीक आहे, सो टाइम किती लागेल, 25 सेकंड. इझी आहे. त्यानंतर आता नेक्स्ट गणित बघूया आपण. टू ट्रेन्स, वन 160 मीटर लॉंग अँड अदर 140 मीटर लॉंग, रनिंग इन अपोजिट डायरेक्शन. आता इथं बघा, हे कसं आहे, अपोजिट डायरेक्शन म्हणजे एकमेकांकडे येत आहेत. ही ट्रेन 1 आहे, ही ट्रेन 2 आहे. एकाची लेंथ आहे 160 मीटर, एकाची लेंथ आहे 140 मीटर. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन ऑन द. ठीक आहे, फर्स्ट ट्रेनचं स्पीड दिलं येतं किती, 77 kmph. याचं किती आहे, 67 kmph. ओके, हाऊ लॉंग विल दे टेक टू क्रॉस इच अदर, म्हणजे यांना क्रॉस करायला किती वेळ लागेल. इझी आहे, टाइम इज इक्वल टू दोन्हीची काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड येणार. सो दोन्ही ट्रेनची जी लेंथ असेल ते होणार डिस्टन्स अपॉन स्पीड, काय होणार, रिलेटिव्ह स्पीड यामध्ये ॲड होतं, म्हणजे 77 + 67, कारण एकमेकांकडे येत आहेत. मग काय बघितलं आपण, जर अपोजिट डायरेक्शनमध्ये चालले असतील आत्ता जे आहे ते, तर काय करायचं, ॲड करायचं, सेम डायरेक्शनमध्ये चालले असतील तर सबट्रॅक्ट करायचं ट्रेनच्या केसमध्ये. आता 1 km/h मध्ये आहे, मीटर पर सेकंड करण्यासाठी 5/18. ओके, सो काय येणार बघा, हे वरती जे आहे न्युमरेटरला हे किती आलं, 300 डिवायडेड बाय हे किती आहे, ओके, सो आता 5/18. ओके, सो 300 डिवायडेड बाय 40, सो हे कॅन्सल. आन्सर काय येणार, 7/2/4 इज इक्वल टू 7 and 2/4 इज इक्वल टू काय येणार, 2/4 म्हणजे 1/2, 7 1/2 सेकंड. सो हे आन्सर आहे. ठीक आहे, इझी आहे, कॅल्क्युलेशन एवढे काही टफ नाही आहेत, इझी नंबर्स आहेत. सो तुम्ही करू शकता, फक्त लक्षात ठेवा, सेम डायरेक्शन असेल तर स्पीड ॲड करा, सेम डायरेक्शन असेल तर स्पीड सबट्रॅक्ट करायचं, अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीड ॲड. ठीक आहे, सेम सबट्रॅक्ट अपोजिट ॲड. ओके, सो OPPADD, सेमचं S, सबट्रॅक्टचं S. ठीक आहे, स्पीडच्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नेक्स्ट गणित बघूया आपण. हे बघा, टू ट्रेन्स स्टार्ट फ्रॉम अ सर्टन प्लेस ऑन टू पॅरल ट्रॅक्स इन सेम डायरेक्शन. आता हे फक्त इम्पॉर्टंट असतं क्लू, डायरेक्शन सेम आहे, सो काय सांगितलं, सेम डायरेक्शन सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, स्पीड, द स्पीड ऑफ द ट्रेन्स आर 45 km/h अँड 40 km, म्हणजे एकाचं स्पीड दिलेलं आहे, S1 समजा किती आहे, 45, S2 काय आहे, 40 आहे. ठीक आहे, द डिस्टन्स बिटवीन द टू ट्रेन्स आफ्टर 45 मिनिट्स. हे बघा, ह्यांनी काय सांगितलंय, इथून स्टार्ट झाल्यात, म्हणजे जसं रेस लावतो आपण. ठीक आहे, ऑन युअर मार्क्स गेट सेट गो म्हणल्यावर इथून स्टार्ट होतंय, स्टार्टिंग लाईन आहे. ट्रेन 1 जी आहे त्याच्याबद्दल काय, 45चं स्पीड आहे,
ट्रेन 2 आहे, त्याचं स्पीड किती आहे 40 आहे. आता 45 मिनिटानंतर, 45 मिनिटं म्हणजे किती असतं आर मध्ये कन्वर्ट करू आपण याला, 45/60 आवर. ठीक आहे, म्हणजे पाऊण तास असतं, म्हणजे किती होणार आहे 3/4 आवर. 3/4 आवर. हे 3/4 आवर नंतर द डिस्टन्स बिटवीन द टू ट्रेन्स आफ्टर 45 मिनिट्स, म्हणजे 45 मिनिटानंतर या दोन्हीमध्ये किती डिस्टन्स होईल. ऑब्व्हियसली काय आहे, ही ट्रेन जी आहे ती लांब जाणार आणि ही ट्रेन जी आहे ती स्लो आहे, त्यामुळे मागे राहणार. सो हे जे डिस्टन्स असेल दोन्हीमधलं, ठीक आहे एक्स, तर ते किती असेल ते विचारलंय. ठीक आहे, इझी आहे. हे बघा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सेम डायरेक्शन मध्ये, त्यामुळे काय करणार आपण, स्पीड काय करणार, सबट्रॅक्ट करणार. सो डिस्टन्स विचारलंय किती असेल दोघांमध्ये, स्पीड काय आहे 45 मायनस 40. आता हे कशात आहे बघा, किलोमीटर पर आवर मध्ये आहे स्पीड. ठीक आहे, सो आपल्याला काही चेंज करायची गरज नाही, कारण हे पण आवर मध्ये आणि तुम्हाला डिस्टन्स पण किलोमीटर मध्येच विचारलंय. सो हे असंच ठेवायचं इथं. सो टाइम किती दिलाय हा 3/4. सो इकडं आल्यावर काय, हे बघा हे 5 राहिले इथं. ठीक आहे, 3/4 इंटू 5 इज इक्वल टू डिस्टन्स. सो डिस्टन्स किती आलं बघा. सो हे किती येणार 3 आणि ओके. सो 3.750 किलोमीटर आलं हे. ठीक आहे, सो 3.750 म्हणजे किती होणार हे कन्वर्ट केलं तर तुम्ही 3 किलोमीटर आणि 750 मीटर. ठीक आहे, कारण हे 0.75 मीटर म्हणजे किती इंटू 1000 केलं तर मीटर, म्हणजे 0.75 किलोमीटर म्हणजे 0.75 इंटू 1000 मीटर. सो 750 येणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. Two trains of equal length are running on parallel lines in the same direction. हे बघा, सेम डायरेक्शन आहे. पुन्हा एकदा स्पीड काय करणार तुम्ही, सबट्रॅक्ट करायचं, हे लक्षात ठेवा. स्पीड सबट्रॅक्ट ॲट 46 किलोमीटर आणि 36, म्हणजे एकाचं स्पीड दिलंय 46, दुसऱ्याचं स्पीड दिले 36 किलोमीटर पर आवर मध्ये दिले. द फास्टर ट्रेन पासेस द स्लोअर ट्रेन इन 36 सेकंड. टाइम दिलाय किती क्रॉस करायला वेळ लागतोय, हे बघा टाइम सेकंड मध्ये आहे, 1 किलोमीटर पर आवर मध्ये आहे. द लेंथ ऑफ द ईच ट्रेन इज, आता दोन्ही ट्रेनची लेंथ जी आहे ती इक्वल सांगितली आहे, म्हणजे L1 इज इक्वल टू L2 आहे. ठीक आहे, सेम लेंथ, इक्वल लेंथ सांगितलं इथं. आता कसं आहे यामध्ये, आता हे जे आहे फक्त, आणि लेंथ कशात दिली आहे बघा मीटर मध्ये. सो आपल्याला ह्याचं काय करायला लागणार, मीटर पर सेकंड मध्ये 5/18 मल्टिप्लाय करायचं याला. ठीक आहे, सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, सो डिस्टन्स काय आहे बघा L प्लस L. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ट्रेनची लेंथ सेम आहे. समजा L घेतला आपण एकाची, तर दुसऱ्याची पण L होणार. ठीक आहे, स्पीड काय आहे, सेम डायरेक्शन आहे, सबट्रॅक्ट करायचं, 46 वजा 36. आता इंटू काय करणार 5/18, 5/18, कारण का मीटर पर सेकंड मध्ये करायचं, हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. सो आता इथं काय आलं 2L, इथं काय आहे 10 इंटू 5/18 इज इक्वल टू टाइम किती दिलाय 36. सो इकडे 36 आहे हे टाइम. सो आता एका साईडला घेऊ आपण, 36 इंटू 10 इंटू 5/18 इज इक्वल टू 2L. म्हणजे तुम्ही इथूनच करू शकता, फक्त मी स्टेप बाय स्टेप दाखवण्यासाठी तुम्हाला करतोय हे. सो कसं करणार आहे, 18 × 18 2 36. ठीक आहे, 5 2 10, 100 राहिलं इकडं, इज इक्वल टू 2L. सो L काय आलं 50. ठीक आहे, 50. सो एका ट्रेनची लेंथ काय 50. इझी आहे, सेम टाईपचे करतोय आपण मागचे 5-6 गणित. फक्त यामध्ये काय होतंय, एकदा टाइम विचारणार, एकदा लेंथ विचारणार, एकदा स्पीड विचारणार, हे चेंज करत जातं आणि डायरेक्शन सेम अपोजिट देत जाते. आता हे काय गणित आहे बघा, टू टाउन्स A अँड B आर 500 किलोमीटर अपार्ट. ठीक आहे, म्हणजे दोन शहर आहेत, ए शहर आहे एक, बी एक आहे. यामध्ये डिस्टन्स दिलेला आहे, किती आहे 500 किलोमीटर, एवढे लांब आहे. ठीक आहे, सो a train starts 8 a.m. from A towards B at the speed of 70 किलोमीटर. पहिल्या केसमध्ये काय दिलंय बघा इथं, ए पासून एक ट्रेन स्टार्ट होते
8 वाजता. ठीक आहे, टायमिंगशी रिलेटेड आहे. सो आपण बघूया. 8 वाजता एक ट्रेन निघाली बीच्या डायरेक्शनमध्ये. स्पीड किती सांगितलं या ट्रेनचं, ए पासून निघालेल्या, तर 70चं स्पीड निघाले ए कडून. ठीक आहे, हे झालं इथं पहिलं स्टेटमेंट एंड. आता दुसरं स्टेटमेंट काय सांगितलं त्यांनी बघा. ॲट 10 AM म्हणजे 10 वाजता, म्हणजे 2 तास लेट इकडून निघते ट्रेन दुसरी. ठीक आहे, ॲट 10 AM अनदर ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम बी, म्हणजे बी पासून एक ट्रेन स्टार्ट होते टुवर्ड्स ए, म्हणजे ए कडे चालले. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन. सो स्पीड काय करायचं, ॲड करायचं. टुवर्ड्स ए ॲट द स्पीड ऑफ 110 किलोमीटर. स्पीड किती आहे, 110 किलोमीटर पर आवर. याचं स्पीड किती आहे, 70 किलोमीटर पर आवर. सो वेन विल टू ट्रेन्स मीट, म्हणजे ह्या ट्रेन एकमेकांना कधी. आता हे बघा, यामध्ये चांगली गोष्ट काय आहे, दोन्ही सिटीजमधलं डिस्टन्स दिलेलं आहे, जे की इंटरेस्टिंग आहे. ओके, सो आता काय बघा, फक्त ही ट्रेन लवकर स्टार्ट झाली आहे, ही ट्रेन उशिरा स्टार्ट झाली आहे. जर दोन्ही ट्रेन एकाच टाइमला स्टार्ट झाल्या असतं आणि डिस्टन्स माहिती आहे, आपण ते डायरेक्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून काढले असतं. पण तुमची ही ट्रेन 8 वाजता सुरू झाली आहे ना, ती 10 वाजेपर्यंत काहीतरी डिस्टन्स कव्हर करणार 70च्या स्पीडनं. सो 8 ते 10, कारण ही 10ला सुरू होते दुसरी. ठीक आहे, सो फ्रॉम 8 AM टू 10 AM ए पासून निघालेल्या ट्रेननं, म्हणजे फर्स्ट ट्रेननं समजा किती डिस्टन्स कव्हर केलं. सो डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार, स्पीड इन टू टाइम. स्पीड इन टू टाइम. सो स्पीड किती आहे, 70. टाइम किती आहे, 2 तास. 8 ते 10 मध्ये 2 तास झाले. सो 140 किलोमीटर हे ऑलरेडी कव्हर केलंय पहिल्या ट्रेननं, दुसरी ट्रेन स्टार्ट व्हायच्या आधी. सो आधी जर 500 डिस्टन्स होतं, तर ॲट 10 AM 10 वाजता किती राहिले त्या डिस्टन्स आता फक्त कव्हर करायचं. तर 500तनं हे 140 वजा झालं, म्हणजे ए इथं होतं, बी इथं होतं. 10 वाजता काय कंडिशन आहे, इथून निघालेली ट्रेन 10 वाजता इथं पोहोचले 140 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करून. सो आता 10 वाजता किती राहिले दोघांमध्ये डिस्टन्स, 360 राहिले फक्त. ठीक आहे, आता इथून स्टार्ट होतात गोष्टी. 10 वाजल्यापासून आता दोन्हीचं काय करणार आपण मगाच्या सारखं. ठीक आहे, सो हे बघा, हे एक 360 किलोमीटर आहे. 10 वाजता ही कंडिशन आहे, दोन ट्रेन आहेत एकमेकांकडे येत आहेत. ठीक आहे, ही ट्रेन 1, ही ट्रेन 2. 360 किलोमीटर आहे, याचं काय तर स्पीड आहे 70, याचं स्पीड आहे 110. किती टाइम लागेल एकमेकांना क्रॉस करायला काढू आपण. टाइम इज इक्वल टू काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो यामध्ये बघा ट्रेनचं लेंथ वगैरे काही दिलेलं नाही, सो निग्लेक्ट करून टाकायचं, कारण ऑलरेडी 360 किलोमीटर हे डिस्टन्स खूप जास्त आहे. ट्रेनची लेंथ आपण मागाशी बघत होतो किती असते, 150 मीटर, 200 मीटर, 300 मीटर. 1 किलोमीटरमध्ये हे जास्त डिस्टन्स आहे. सो ट्रेनची लेंथ जर दिली असती तर ते किरकोळ आहे खूप या डिस्टन्सच्या कम्पॅरेटिव्हली, सो ते निग्लेक्ट करून टाकतो आपण. सो डिस्टन्स किती आहे, 360. ठीक आहे, आता हे बघा, या ट्रेन एकमेकांकडे चालल्यात अपोजिट डायरेक्शन. काय करतो आपण, ऍड करतो. ठीक आहे, सो अपोजिट डायरेक्शन मध्ये स्पीड ऍड करणार. सो किती आहे, 70 प्लस हे किती स्पीड आहे, 110. 110. सो हे काय झालं बघा, टोटल 360 डिवायडेड बाय 70 आणि 110 म्हणजे 180. ठीक आहे, 0 कॅन्सल. 2 तास. 2 तास लागतील यांना एकमेकांना क्रॉस करायला, कारण स्वतःची लेन जरी दिली असती तरी हे खूप किरकोळ आहे 360 किलोमीटरच्या कम्पॅरेटिव्हली. सो 2 तास लागतील, म्हणजे 10 नंतर 2 तास म्हणजे 12 वाजणार. ठीक आहे, 12. आता हे दुपारचे 12 वाजतील, म्हणजे 12 नून. 10 वाजता सकाळी स्टार्ट झाले समजा, इथून एकमेकांना क्रॉस करायला 2 तास लागतात, म्हणजे 12 वाजले. सो आन्सर काय आहे, वेन विल दे क्रॉस किंवा मीट, तर 12 नून. ठीक आहे, सो ओके. सो ट्रेनवरचे जे खूप सारे व्हरायटीचे आपण क्वेश्चन्स बघितले, सो याची प्रॅक्टिस करा. आणि सेम लॉजिक आहे, म्हणजे 2-3च गोष्टी आहेत. डिस्टन्स किती असावं, स्पीड किती आहे. डिस्टन्स काय असणार, लेंथ ऑफ द ट्रेन, लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म वगैरे ते ऍड करायचं वरच्या साईडला. आणि स्पीडमध्ये काय करतो, रिलेटिव्ह स्पीड घेतो. सेम डायरेक्शन असेल सबट्रॅक्ट, अपोजिट डायरेक्शन असेल ऍड. काही ऑब्जेक्ट आहेत की ज्यांना स्पीड नाही आहे, काही ऑब्जेक्ट आहेत ज्यांना लेंथ नाही आहे. सो ते फक्त वरती बघायचं. लेंथ असेल ऑब्जेक्टला तर वरती ऍड करायचं, स्पीड असेल तर खाली रिलेटिव्ह स्पीडमध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट होणार. लेंथ नेहमी ऍडच करतो आपण, कारण लेंथ ही अशी क्वांटिटी आहे, ठीक आहे, जी सबट्रॅक्ट नाही करत आपण. सो स्पीडमध्ये फक्त काय करतो आपण, प्लस आणि मायनस. प्लस कधी करतो म्हणजे ऍडिशन कधी करतो, ऑपोजिट डायरेक्शन. सबट्रॅक्ट कधी करणार, सेम डायरेक्शन. ठीक आहे, सो एवढे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या, तुम्हाला कोणतेही गणित सॉल्व्ह होऊन जाईल याच्यावर. सो थँक्यू.
आता पुढच्या जे सेशन असेल आपलं त्यामध्ये आपण बोट्स आणि स्ट्रीमची जी गणित आहेत ती बघणार आहोत. ठीक आहे. सो याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित अँड ऑल द बेस्ट.